इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन। आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही आल्याबद्दल खूप काही बोलण्याची सवय नाही। तुम्ही काय करता? मी कोमल कैलास मुंडे, शाळेतच नसते मी। काही नाही ग, शेती आणि मशीन काम करते घरी। 12वी झाली माझी आणि आधी सगळे एकत्र आले इतकं भारी वाटतंय ना। झोप नाही आली होतं सगळ्या आठवणी येतात शाळेच्या आणि खूप छान वाटतंय कार्यक्रम ठेवल्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन। धन्यवाद कोमल। नमस्कार, मी श्री धर्म विद्यालयाची विद्यार्थिनी आहे। माझे नाव मीरा साहेबराव गिगे आहे। आमचा दूध व्यवसाय आहे। आज इथे येऊन जसं आजच बोलायचा दिवस उगवल्यासारखेच मला वाटतं, खूप आनंद झाला आहे। नमस्कार। धन्यवाद मीरा। यानंतर गुंजन धाडगे। मी प्रमिला दत्तात्रय गलांटे, सासरचं नाव सौप्रमिला विजय देशमुख। मी म्हणजे स्कूलवरती जॉब करत होते, पण मुलं लहान असल्यामुळे सध्या घरीच आहे। ओके, धन्यवाद। मी गुंजन भास्कर दाडगे आणि माझं सासरचं नाव आहे गुंजन दत्तात्रय बनकर। माझं BA DED झालंय। मी काही काळासाठी जॉब केला, पण आता घरच्या कारणामुळे जॉब करू नाही शकले। आणि आज खरंच गेट टुगेदरचा कार्यक्रम पाहून खरंच आनंद वाटतोय। मी माझ्या सर्व शिक्षकांना सांगू इच्छिते की हे काही 2-3 दिवसाचं नियोजन नाही, गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही सर्वजण नियोजन करत आहोत। आणि त्यामुळं खरंच सर्वात प्रथम मी आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी अभिनंदन करते, की आभार मानते शक्यतो, कारण की हे सर्व मुलांच्या सहकार्यातूनच म्हणजे झालेली आहे। मुलांच्या सहकार्याने सर्व तयारी झालेली आहे, कारण मुली हे सर्व काही करू शकत नव्हत्या, परंतु त्या वेळात वेळ काढून आल्या, त्यांचेही मी आभार मानते। धन्यवाद। माझं नाव कल्पना शिवाजी पिंपळे, सासरचं नाव कल्पना दत्तात्रय खेडकर। सर, मी शाळेत शिकताना तुम्हाला फार त्रास दिलेला आहे। मला आता सांगू वाटत नाही, पण आता मी सांगते तुमच्या पुढे। मी एकच तुमचे आभार व्यक्त करते। धन्यवाद कल्पना। अमृता शंकरराव रणसिंग, माझं सासरचं नाव अमृता अभिजित जाधव आणि मी आता सध्या एक IT कंपनीमध्ये जॉब करते, US बेस्ड कंपनीमध्ये। माझे नाव शिंदे सुरेखा पोपट, माहेरचे नाव, आणि सासरी सुरेखा गोकुळ जंजिरे। माझं पण DED झालेलं आहे। थोड्या दिवस जॉब केला, पण ट्विन्स मुली होत्या त्यामुळे काही जॉब करता नाही आला। आता सध्या गृहिणी म्हणून आहे। आणि हे गेट टुगेदरचं म्हणजे खूप आज छान वाटतंय। सगळे आले, सगळे विद्यार्थी। मुलींना गोळा करायला जरा त्रास झाला, कारण अडचणी असतात प्रत्येकीच्या, पण आजपर्यंत इथपर्यंत येईपर्यंत आज त्यांना कॉल करत होते, तुम्ही या, आज हा दिवस परत येणे शक्य नाहीये। एवढे 2 शब्द बोलून मी माझी धन्यवाद। पुढे येऊन थांबा। बाबासाहेब गुंडा, मी माझं सासरचं नाव शीतल भरत वर्गे। मी कालपर्यंत येणार नव्हते, मला खूप मैत्री काल म्हणजे येण्यासाठी मला परवानगी नव्हती, पण बरंच आले, एवढेच। धन्यवाद। मनीषा कैलास रणसिंग, सासरचे नाव मनीषा संपत ढवाण। मुलांनी इतका छान सुंदर कार्यक्रम केला, इतकं सुंदर वाटलं येऊन ना, इतकी उत्सुकता वाटते असा कार्यक्रम पाहिल्यानंतर। धन्यवाद सगळ्या सरांचा। धन्यवाद मनीषा। मी 12वी शिकले आणि बोलू शकत नाही, पण माझ्या मुलं मला म्हटले तू जा कार्यक्रमाला, त्यामुळे आले। आणि माझ्या मिस्टरांचे पण आभार, ते पण मला म्हटले जा। मी जास्त बोलू शकले नाही, पण सगळ्या मुलांचे आभार, त्यांनी छान कार्यक्रम ठेवला। धन्यवाद सोना। पंकज जाधव सासरचं नाव आहे आणि इकडचं नाव पल्लवी अशोक पिंपळे। आणि आता मी ऑलमोस्ट म्हणजे 5 वर्ष बँकिंग सेक्टरमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर मी आता IT सेक्टरमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते। आणि सर्वप्रथम मला अजून एक गोष्ट सांगायला, माझे गुरुवर्य सगळे इथे जमलेले सगळे आत्पेष्ट आणि माझे मित्रमैत्रिणी, त्यांनी हा इतका छान प्रोग्राम अरेंज केला आहे। स्पेशली थँक्स टू सुरेखा ॲज वेल, म्हणजे तिने प्रत्येक मुलीला इतके कॉल केले तर येण्यासाठी। मुलांचं मॅनेज होणं शक्य होतं, पण मुलींचं नव्हतं। सो मुली येत नव्हत्या, पण सुरेखाने खूप कॉल केले। थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं। थँक्यू सो मच। आणि माझ्या गुरुवर्यांचं जे ज्ञान मिळालंय, आयुष्यात धडे घेत जात आहेत। आत्ताही शिक्षणासोबत म्हणजे जरी शिक्षण संपलं असेल, पण करिअरमध्ये पण अजूनही शिक्षण घेतोय आम्ही। म्हणजे आता करिअर ग्रो करायचंय, तिथे आम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी काही ना काही शिकावं लागतं। सो शिक्षणासाठी मी सांगेन प्रोत्साहन द्या आणि सगळ्यांनी शिकत राहा। थँक्यू सो मच। धन्यवाद। नाव वैशाली दत्तात्रय गुंड आणि सासरचं नाव वैशाली सचिन वाडेकर। माझं BE मेकॅनिकल झालंय
आणि आता मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम करते, डेप्युटी मॅनेजर. 10 वर्ष झाले मी करते. सो या निमित्ताने मला म्हणजे 2 मिनिटं एक्सटेंड करेन मी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महत्त्वाचं आणि म्हणजे आभार मानायचे मला शिक्षकांचे आणि ज्या संस्थेचे ज्यांनी ॲक्च्युली हे चालू केलं. म्हणजे आता माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, तर मी त्याच्यासाठी LKG साठी ॲडमिशन घेते. तर लिटरली पुण्यामध्ये म्हणाल तर ॲडमिशनची इतकी गैरसोय असते की आम्ही एका माणसाला 500 रुपये देऊन रात्री 2 वाजेपासून उभा केलं शाळेच्या बाहेर, जस्ट फॉर्म मिळावा म्हणून. आणि मग ते फॉर्म मिळाल्यानंतर त्यांचं लॉटरी सिस्टीम असते, मग ते मुलांना ॲडमिशन मिळतं. मग ते लॉटरी सिस्टममध्ये आमच्या मुलाचं नाव यावं म्हणून पिंपरी चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप त्यांचं रेकमेंडेशन लेटर आणलं. आणखी ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्या आमच्या सोसायटीमध्ये राहतात, मग त्यांचं रेकमेंडेशन घेतलं की मॅडम काहीतरी बघा आमच्या मुलाचं थोडंसं छान होईल. आणि ते करूनही झालं नाही त्या शाळेमध्ये. सो त्यावेळी म्हणजे तो फील होता की हे ॲक्च्युली आमच्या पिढीला किंवा मला पर्टिक्युलरली खूप काय म्हणतो आपण नशिबाने आणि रेडिली अवेलेबल होतं ते सगळं, ते मिळत गेलं. बऱ्याच वेळा आपल्याला त्याची तेव्हा किंमत लागत नाही, बट जेव्हा आपण त्या फेजमधून जातोय तर आता ती किंमत लागते. कारण आता शाळेच्या फीज बघाल मुलांच्या तर 1 लाख 1.5 लाख आपण सहसा पे करतो जे LKG साठी. तर ह्या फीजमध्ये माझी इंजिनिअरिंग झाली होती पूर्ण. सो आता ती फी मी माझ्या मुलाच्या LKG साठी देते. आणि मी ज्यावेळी LKG माझ्या वेळी तर नव्हतीच, पण मी 10वी पर्यंतही शिकले तर मी काही फी नाही पे केली. फक्त काहीतरी 120 की 140 रुपये 10वीच्या बोर्डाची फी होती, तेवढी मी पे केली होती 10वीला जाताना. सो ते खूप हे होतंय. त्यामुळे आपण जे म्हणतो ना मित्रमैत्रिणींनो आणि टू द गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमेन, तोपर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये शिक्षकांचा आणि या शाळेचा खूप मोठा हातभार आहे. जसं आपण म्हणतो ना की हनुमानाला त्याची स्वतःची शक्ती अवगत नव्हती, पण त्याला ती जाणीव करून दिली की यस तू हे करू शकतो. सो हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या प्रवासामध्ये हे काम शिक्षकांनी केलंय की प्रत्येक शिक्षक त्याला हे देत गेला की यस तू हे करू शकतो. आता मला पर्टिक्युलरली आठवतं स्वप्नाली वसंत, माझे सासरचे नाव स्वप्नाली दिलीप पवार, माझा व्यवसाय शेती आहे. आज हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी सर्व मुला मुलींच्या आणि शिक्षकांच्या आभार. माझं नाव उषा आंधळे, सासरचं उषा रवींद्र बेंद्रे. मी MIDC ला राहते, NNT कंपनीमध्ये जॉब करते. मला सुट्टी देत नव्हते तरी पण मी सर जसे शाळेत जायचं सांगायचे तसं तिथं बघायला सांगितले. आणि सकाळी 9 वाजल्यापासून घरातून निघलेले, मी अजून जेवण पण नाही केलं. माझी बहीण मला घेऊन आली ताई गाडीवर. आणि माझी खूप इच्छा होती की मी पोलीस व्हावं, पण माझे म्हणजे आई वडिलांची आमची गरीब परिस्थिती असल्यामुळं मला पुढे शिकता नाही आलं. 12वीच्या नंतर म्हणा काही म्हणा म्हणजे लवकर लग्न करून दिलं. माझी भरपूर इच्छा होती की मी पोलीस व्हावं, पण मी आता सध्या काही का होईना जॉब करते, स्वतःच्या पायावर उभी आहे. मी आनंद करीत नाही येतो. मी भरपूर म्हणजे खूप असं म्हणजे गोष्टीतून बाहेर आलेली की मी स्वतः ते आजमावल्यात माझ्या लाईफमध्ये. त्यामुळे मला अभिमान आहे की मला आता आहे ना शिक्षणाची व्हॅल्यू कळून राहिली की त्या टायमाला अजून पुढे शिकले असते तर मी आणखी प्रगती केली असते. खूप साथ दिली माझ्या लाईफमध्ये, कोणी देऊन येते. मला आईनं दिले गावात भोंगरेला, त्याच्यामुळे सगळ्यांची माझी ओळख आहे. आमचं एक छोटंसं गॅरेज आहे आणि मी केडगाव जाते आणि मी हाऊस वाटते, बाकी काहीच नाही. श्री मच्छिंद्र श्रीराम आणि सासरचे नाव जयश्री सुभाष वाघमोळे. मी माझं JNM नर्सिंग झालेलं आहे. तर मी आता सध्या गव्हर्नमेंटमध्ये कर्जत तालुका कोंबडी गाव आहे माझा. हा आजचा कार्यक्रम पाहून आहे ना मला रात्री झोप येत नव्हती. पहाटे एकदम सकाळी 5 वाजता उठले आणि पटपट तयारी करून घेतली, मुलांचं आवडून दिल्यानंतर. त्यामुळे ना सुरेखा आणि बाकी सगळे जे आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम आयोजित केला. धन्यवाद. आणि सगळ्या शिक्षक लोकांचे पिंपळे सर मला नेहमी म्हणायचे तू जर अभ्यास नाही केला तर मी तुझ्या पप्पांना सांगते. धन्यवाद. सासरचं नाव कोकरे सरिता लीलाधर. मी आनंद कृषी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून 15 वर्षापासून जॉब करतो. त्याने आपला छोटा मोठा जॉब करतो. सिप्ला कंपनीमध्ये एरिया सेल्स मॅनेजर आहे. माझ्या अंडर पूर्ण महाराष्ट्र आहे. त्यामुळे आपलं काय मेडिकल लाईनमध्ये काय चला. यानंतर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे टास्मा फर्स्ट या कंपनीत प्रोडक्शन ऑफिसर म्हणून काम करत आहे.
तेवढंच आज सर्व शिक्षक लोकांचे आवाज ऐकून 17 वर्षापूर्वी जे फील होत आहे ते फील करतोय. खूप छान वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद. विकास मस्के आणि सुदैवाने मी शिक्षकांकडे पाहून टीचिंग क्षेत्रामध्येच काम करत आहे. माझी नगर, पारणे आणि शिरूर या ठिकाणी अकॅडमी आहे आणि 11-12 JEE आणि CET यासाठी माझ्या अकॅडमीमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. 3ही ठिकाणी मी वर्क करतोय. गिगे सरांनी वगैरे मध्ये बरेचसे सांगितलं होतं. ते म्हणत होते की आपल्या क्षेत्रात आपल्या तिथं येऊन नगरमध्ये सपोज बनसोड वगैरे जे वगैरे हे असे अकॅडमीवाले लोक काम करतात, ते इथे येऊन काम करतात, तर आपले लोक त्यामध्ये का नसावं. मग तसंच काही आणि कराळे सर, पिंपळे सर यांच्याकडे पाहून सगळे शिक्षक पाहून त्यांच्यासारखंच काहीतरी शिकावं म्हणजे विद्यार्थ्यांना द्यावं असा एक हेतू असतो. ठीक आहे. थँक्यू. मी आठवड्यात हिशोब सांगतो. थोडं गिगे सरांना इन्स्पायर होऊन शनिवार रविवार शेती करतो आणि सोमवार ते शुक्रवार IT इंडस्ट्रीत जॉब करतो पुण्यात. मी वर्क इंडियासाठी नार रिजनसाठी काम करतो. आमदारचे दरगर मी ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतो, तसेच कुक्कुटपालन व्यवसाय आहे माझा आणि शेती पण करतो. धन्यवाद. माझं नाव सागर लालू भोगाडे. मी राहण्यासाठी मुंबईला आहे. माझं मी BE मेकॅनिकल झालेलं आहे आणि PDC प्रोडक्ट इंजिनिअरिंग कंप्लीट करून सध्या सायस एंटरप्राइजेस म्हणून ऑफशोर कंपनी आहे, ती अबुधाबीची कंपनी आहे. तिथे एक सिनियर इंजिनियर म्हणून काम करतो आणि स्वतःचा लॉजिस्टिक्सचा एक बिझनेस हा मुंबईला ओपन केलेला आहे. आम्ही 5ही म्हणजे अण्णांचे सगळ्या मुली आहेत, हे 5ही भावंड मिळून आम्ही सध्या एक एम्पायर उभं करतोय. कालांतराने आम्हाला त्याच्यामध्ये पारंगत व्हायचं, त्याच्यासाठी आम्ही पुढे पाऊलवाट चालू केलेली आहे. माझं नाव राहुल अर्जुन चितळकर. माझं टाळाचा कारखाना आहे, काशी टाळ बनवतो मी. आणि सर्व शिक्षक लोकांचे सर्व शिक्षकांच्या मनापासून आभार. आणि हा मेळावा आयोजित केला मग एक आनंद झालेला आहे त्याच्यामुळं. आणि धंदा करीत असताना मला एक जे माझ्या धंद्यामध्ये एक अनुभव आला की नफा तोटा शेख मॅडम मला आठवतात. आणि गणित करत असताना नफा तोटा त्यावेळेस मॅडमने छड्या हाणल्या, त्या छड्या अजून हाणल्या असतात अजून बरं झाला असतो. आणि सगळं संचालक मंडळाचे आभार मानून सगळे आले, उपस्थित झाले आणि खूप आनंद वाटतो आज. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. मी सोमनाथ मारुती धोत्रे. शिक्षण फर्स्ट इयर अहमदनगर बंद झालं. त्यानंतर काही कामानिमित्त मी मुंबईला गेलो, तिकडे जातो आणि सध्या आता मी पनवेल महानगरपालिकेत काम करतो. खूप चांगलं चाललंय सर. तुमच्या आशीर्वादाने इथून पुढे चांगले होणार अजून चांगलं झालं. वेळ कमी असल्यामुळं धन्यवाद. एक 6 महिन्यापूर्वी त्याच्या बॅगमध्ये एक मौल्यवान वस्तू राहिली होती 2.5 लाख रुपये किमतीची. तर सोमाने आपण शिकवलेल्या इमानदारीच्या मार्गावर चालत ती वस्तू सदर वाहकापर्यंत पोहोच केली. त्याबद्दल त्याचा नगरपालिकेच्या वतीने सत्कार झालाय, स्थानिक प्रतिनिधीच्या वतीने त्याचा सत्कार झालेला आहे. यानंतर मी रवींद्र गायकवाड. मी छत्रपती संभाजीनगर गरवारे हायटेक फील्डमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतो. महाराजांच्या आशीर्वादाने माझं कार्यगाव नगरीमध्ये 2 मेडिकल आणि 1 पान शॉप असे मी 3 दुकानं चालवतो. तर आयुष्यामध्ये फक्त एवढंच आहे, जबाबदारी काय चीज आहे ना, हे फक्त या कराळे सरांकडून आम्ही शिकलो. एक छोटं उदाहरण आहे ना, या ठिकाणी प्रार्थना चालू होती, म्हणून आम्ही 7वी-8वीला असतो. एक पोकळे म्हणून होते, त्यांची एक बैल एवढा भरदस्त धावत आला होता जेणेकरून कुणाला मारला असा. तो गेटच्या आतून आला त्यावेळेस ह्या कराळे सरांनी सगळे पूर्ण आतमध्ये पाठवले आणि हे कराळे सर समोर बैला पैसे गेले, त्या बैलाने यांना खाली पाडलं होतं. ते आजही उदाहरण आम्हाला आठवतंय की जेणेकरून त्यांच्यावरती जबाबदारी होती. उद्या जर एखाद्या बैलाने मारला असतं पोराला किंवा काय, ते काही विचार न करता हे सर पुढे गेले होते, त्यांना बैलाने खाली पाडलं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्ही MIDC ठिकाणी काम करतोय. एवढे थोडक्यात आता मी टुकारच म्हणतो किंवा वेगवेगळे पोरं आम्हाला भेटते त्या ठिकाणी, पान शॉप चालवतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्हाला गिगे सरांचं नक्की उदाहरण आठवतं, जेणेकरून ज्यावेळेस प्रार्थना चालू असत, ज्याचे केस जर वाढले असायचे ना, हे गिगे सरांची एक सवय होती, हा उलट ओढायचं म्हणजे आग व्हायची. त्याच्यामुळं ती संस्कार आम्हाला खरंच आज पण ध्यानात येते. हे खरंच चांगलं मार्गदर्शन यांच्याकडून भेटलं. त्यामुळे धन्यवाद.
मी छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीत जॉब करत आहे. आज माझी विद्यार्थी मेळाव्याबद्दल सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. आज या ठिकाणी माझे विद्यार्थी सोहळ्यानिमित्त जे पदाधिकारी सर्वांचा आपण आई आलात त्याबद्दल सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. माझं नाव 2 नाव आहेत मला. माझं शाळेत नाव घनश्याम आहे आणि गावामध्ये वैभव नावाने ओळखतात. तर माझं नाव घनश्याम रामदास मुंगफण. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. माझे मेडिकल आहेत. त्याचबरोबर मी राजकीयमध्ये सक्रिय आहे. आणि आज सर्व शिक्षकांना भेटून खूप आनंद झालेला आहे. मी सर्वांचे ऋण कधी विसरणार नाही की आज सर्वांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी भरपूर काही करू शकलोय. त्या सर्वांचं मी नतमस्तक होऊन आभार मानतो आणि धन्यवाद. सरांच्या मार्गदर्शनाखाली येऊन आईवडिलांच्या शिकवणुकीच्या जोरावर आज एक चांगल्या हुद्द्यावरती मी काम करत आहे. तर मला एक गोष्ट आठवते, 30 सेकंदामध्ये सांगतो. एक खूप मोठा माणूस होता. त्याला एका मुलाखतकाराने प्रश्न विचारला, सर आपण काय करता? त्याने सांगितलं मी अशा क्षेत्रामध्ये नोकरी करतो. त्याला पुढचा प्रश्न विचारण्यात आला, आईवडील तुमच्याकडेच असतात? सर त्यावेळी त्या मोठ्या माणसानं शिकवलं, सांगितलं मी इतका मोठा नाही की आईवडील माझ्याकडे राहावं, मीच आईवडिलांकडे राहतो. आणि सर आपण शिकवलेल्या संस्कारांच्या जोरावरती आईवडिलांकडे मला आयुष्यभर राहता एवढं झालं तर मी आयुष्यात थोडं काही कमवलं. धन्यवाद. मित्रा, मी असेपर्यंत मित्रा श्वास तुझा पुरला पाहिजे. मी असेपर्यंत मित्रा श्वास तुझा पुरला पाहिजे. ते गेले निघून तरी तुझा सहवास तू धरला पाहिजे. तुझ्याशी जुळवून घ्यायला मी गिरविले कितीही धडे. तुझ्याशी जुळवून घ्यायला गिरविले मी कितीही धडे. पण काळजावर माझ्या एक अध्याय तूही कोरला पाहिजे. जर तू गेलास मला मध्येच सोडून, मित्रा जर तू गेलास मला मध्येच सोडून, तर तो माझा शेवटचा श्वास ठरला पाहिजे. मी डोळे झाकून बोट धरावे तुझे. मित्रा मी डोळे झाकून बोट धरावे तुझे, असा एक विश्वासाचा दाना मनात तूही पेरला पाहिजे. गैरसमजाचे गवत वाढूच देऊ नको कधी. गैरसमजाचे गवत वाढूच देऊ नको कधी. येथे फक्त मैत्रीचाच वेल भरला पाहिजे. एकदा आभाळाला गवसली अशीही गाल. मित्रा एकदा आभाळाला गवसली अशीही गाल. तुला मित्र म्हणून सांगताना माझाही उर भरला पाहिजे. तुझ्या सहवासाची फुले माझ्याच अंगणात सांडू दे. तुझ्या सहवासाची फुले माझ्याच अंगणात सांडू दे. ज्याचा दरवळ फक्त मीच चोरला पाहिजे. मित्रा शेवटची ओळ कदाचित माझं हे मृत्यूपत्रही समजून जा. मित्रा तिडीला माझ्या एक खांदा तुझाही हवा. मित्रा तिडीला माझ्या एक खांदा तुझाही हवा. ज्यावर देह माझा सुखाने तरला पाहिजे. ज्यावर देह माझा सुखाने तरला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी पाण्याची सोय विद्यालयाचे माजी विद्यार्थी दीपक मेजर साबळे यांनी केलेली आहे. तेव्हा त्यांच्या वतीनं आदरणीय उत्तमजी साबळे यांचं या ठिकाणी मनस्वी आभार व त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तरी वैभवजी मुंपण यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं. 2008 10वी बॅच या माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मी स्वागत करतो. युवनेशी रोप लाविली झाली त्याचा विलो गेला गगनावरी या ओळीप्रमाणे स्वर्गीय ज्ञानदेव बाप्पांनी 1919 साली छोटंसं रस्ते लावलं होतं. आणि त्या रस्त्याला सर्व पदाधिकारी असतील, सचिव श्री भूषण नाना घिगे असतील, खजिनदार राधाकृष्ण देवजी ठोंबरे असतील, सर्व संचालक मंडळ असेल आणि माझे गुरुवारी शिक्षक या सर्वांनी इतक्या प्रेमाने जोपासले त्याला की त्याचा आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्या वटवृक्षाला 1990 साली पहिली बॅच 10वी पास आउट झालेली आहे. तेव्हापासून 2025 पर्यंत जे फलांतरपणे जे विद्यार्थी होते इतके सुंदर आणि गोड विद्यार्थी भेटले या शाळेतून. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत. कोणी डॉक्टर झाले, कोणी IPS झालं, कोणी तहसीलदार झाले, कोणी शिक्षण अधिकारी झाले. म्हणजे शाळेने खूप काही देऊन गेलेलं आहे. त्याच असं या शाळेने आज भरपूर काही देऊन गेलेलं आहे. तर मी सध्या अध्यक्ष श्री श्रीराम नांदेव घिगे यांचं मी आज कार्यक्रमासाठी आल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे सचिव श्री भूषण नाना घिगे यांनी वेळ ठेवून आज कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली, त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर खजिनदार राधाकृष्ण देवजी ठोंबरे यांनी आज वेळ काढून उपस्थिती लावली, त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो.
त्याचप्रमाणे गणपत पाटील यांची श्री चांगदेव नाना दिघे आमच्या संपत्ती अण्णा मुंठण चांगदेव मुंठण दत्तात्रय देवी गणपती ठोंबरे आबा पाटील घिगे येऊ शकले नाही दिलीप भाऊसाहेब मुंठण सुहास सेवादास घिगे या सर्व संचालक मंडळांनी आज इथे येऊन आपला उल्लेखनीय वेळ या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. या सर्वांचं 2008 10वी बॅचच्या वतीने खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित वडगावचे सरपंच रावसाहेब वंशी पिंपळेश्वर असतील लोकमत पत्रकार शरदजी कासार असतील दुकानदार नाना असतील या सर्वांचं मी खूप खूप ऋणी आहे. आपण आपल्या वेळेकडे अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे सर्व आजी माजी शिक्षक यांनी आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी आपण आपला संसारातील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ शिक्षक शेतकरी कर्मचारी ग्रामस्थ यांना विनंती आहे की या ठिकाणी स्नेहभोजनाचं नियोजन केलं आहे. आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. स्नेहभोजन घेतल्याशिवाय कृपया कोणीही जाऊ नये. ठीक आहे. या ठिकाणी एक आपण समोर फोटो घेणार आहोत. तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी पुढे यावं. आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी अशा काहीतरी जिरवा जिरवीचे ना आपली जिरून जाते. म्हणून त्या पद्धतीने हे आपण लक्षात ठेवायचं आणि तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग निवडलेला आहे तो एकदम योग्य आहे. योग्य पद्धतीने तुम्ही पुढे जात राहाल. आणि आतापर्यंत तुम्हाला 2-3 विषयावर जे थोडक्यात सांगितलं त्याचा अवलंब करावं हीच विनंती करतो. आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय. यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय रूप आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली तुटणार नाय सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी. या राऊंडमधून गुंजन या खेळामध्ये कुठल्याही प्रकारची पसंत चालणार नाही.
वाजत राहतंय ग नुसतं धापूक धुपूक धापूक धुपूक वाजत राहतंय ग नुसतं धापूक धुपूक धापूक थोडा अंदाज या ठिकाणी मनीषा पाटील, सुरेखा, अमृता आणि प्रमिला पाहुया कोण दिल्ली घातलेल्या बळावरती ही खेळ जिंकतय. पाहिला नाही पाहिजे. चला या ठिकाणी अत्यंत अशी उत्कंठाबद्दल प्रगत झालेली आहे. कल्पना खुर्चीला हात लावून टिफिन करायची नाही. काय बंद झाल्याशिवाय तुम्ही खुर्चीवर बसू नये. या कल्पना, आपण या खेळामधून बाद झालेला आहात. जयश्री पाहिजे उचल, आपल्याला लांबायचंय. या ठिकाणी शीतल कविता रिव्हन खेळ टाकायचा नाही, आपल्याला फक्त पुढे चालायचंय. चला ऋतुबाई पुढे चला. तुम्ही खुर्ची सोडायला तयार नाही. अतिशय अतिशय उत्तम आहे. जयश्री आणि उषा आणि या लढती अतिशय उत्कृष्ट आणि वातावरणामध्ये स्पर्धा पार पडत आहे. आपण आईच्या चालीमध्ये चालायचं. सोमा, अभिनंदन सोमा, तू आहे चालीमध्ये चालायचं. बाई खुर्ची बघून तुम्ही काम करू नका. या स्पर्धकांना विनंती आहे की आपण खेळावरती कॉन्सन्ट्रेट करावं. इकडे आपली नजर भटकू देऊ नका. या ठिकाणी कशी नशिबाने थट्टा लाज रखा. जागा बसला जागा बसला जागा बसला जागा बसलाय. लगता है फिर एक मंडप जला के आए हो जिलजिले. बघतो कुठं बघायचा.
या स्पर्धेसाठी पहिला प्रश्न आहे. 2008 साली शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्याध्यापक ही भूमिका कोणी बजावली होती? मुख्याध्यापकाची भूमिका कोणी बजावली होती? उत्तर बरोबर आहे. आपण 6वी ला असताना, लक्ष द्या, प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. आपण 6वी ला असताना आपणास विज्ञान हा विषय कोणते शिक्षक शिकवत होते? 6वी ला असताना मीरा. उत्तर चुकीचं आहे. आपणास 6वी ला असताना विज्ञान हा विषय कोणते शिक्षक शिकवत होते? सांगा. उत्तर बरोबर आहे. आपणास अखंड हिंदुस्थानचा बादशहा आलमगीर औरंगजेब याची समाधी कुठे आहे? उत्तर फक्त अमृता देईल, कारण पहिला प्रश्न तिने सांगितलेला आहे. अहमदनगर येथे. गावाचं नाव, एरिया. 2008 साली 10वी ला असताना आपला रोल नंबर काय होता? रोल नंबर नाही, तिला सांगायचं. आपण 10वी ला असताना आपला रोल नंबर 18 होता. आम्ही पुरा विषय बोलतच नाही. पहिला प्रश्न आहे, आपण 8वी ला असताना आपल्याला इतिहास हा विषय कोणते शिक्षक शिकवत होते? 8वी ला असताना इतिहास हा विषय कोणते शिक्षक शिकवत होते? रवींद्रने अगोदर हातवलं का? दिनेश सर, आम्ही न्यायिक भूमिकेने कोणता खेळ खेळवतो? आम्ही 5वी ला शिकत असताना इतिहास हा विषय आपल्याला कोणते शिक्षक शिकवत होते? सुरेखा बरोबर. सुरेखा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न हा असा राहील. ज्यावेळेस शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली त्यावेळेस कोणत्या महाराजांचा मावळा शिवछत्रपतींच्या जागी आसनावरती झोपला होता? दिल अभी भरा नहीं. पित्याने धनराज रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने. कृष्णमंत आदिनाथांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. इतिहासात मी कच्चीच पण स्वभावाने मात्र सच्ची. इतिहासात मी कच्ची पण स्वभावाने मात्र सच्ची, म्हणून अभिजित रावांची गाठ बांधली जन्मजन्माची पक्की. गांधीची मुरणी, सोन्याचा दांडा, दत्तात्रय रावांचं नाव घेते 100 रुपये मांडा. मैत्री असावी रडवणारी, मैत्री असावी प्रत्येक आनंदाचा क्षण जगणारी, मैत्री असावी चिडवणारी, परंतु मैत्री ही कधीही न बदलणारी असावी. म्हणजे रडायचं, पाडायचं, भांडण काही पण करायचं, पण भेटायचं. त्याच्यासाठी एवढं म्हणजे लिटरली रक्तातलंय माझं. म्हणजे खूप भांडणं केले आणि शेवटी ठरवलं की आता गेट टुगेदर करायचंय. आणि हे गेट टुगेदर ठरवलं. 1 महिन्यापासून मला वाटते माझे सगळे टीम मेंबर जे आम्ही एक टीम हे केली होती, आम्ही सगळे जण खूप म्हणजे इतकं विचारपूर्वक बारीक गोष्टींचा विचार करून, म्हणजे आता मला काही जणांची नावं घ्यावीशी वाटतात. श्वास, मोहन, अजून बरेच काही जण यांनी खूप विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं आणि मला त्यांचे मनापासून आभार मानायचे. सुरेखा असेल, गुंजन असेल, आणि सगळ्या गोष्टी ठरवून, मुलींना कॉन्टॅक्ट करून, सगळं काही व्यवस्थित अरेंज करून, म्हणजे काय कुठल्या पण गोष्टी करायची असेल तर प्लॅनिंग लागतं. म्हणजे इफ यू फेल्स टू प्लॅन देन वी प्लॅन शुड बी फेल. जर तुम्ही नियोजन करण्यात अपयशी ठरला तर तुम्ही पुढे जाऊन कुठलाही कार्यक्रम सक्सेसफुली करू शकत नाही. त्यासाठी हे आमचं नियोजन खूप छान होतं आणि आम्ही त्यांना साथ दिली. अशी तिथून पुढे साथ देऊ आणि असे चांगले कार्यक्रम करू. मला तर वाटते प्रत्येक वर्षी असं काहीतरी गेट टुगेदर फन पार्ट असं ठेवलं पाहिजे. आज शाळेत ठेवलं, इथून पुढे कुठे तरी बाहेर काहीतरी अरेंज करू आणि ह्याची ग्वाही मी देते सगळ्यांतर्फे. चला नाही म्हणजे छान झाला कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमचं सक्सेस हे मी माझ्या कोर टीम मेंबर आणि माझे सगळे वर्गमित्र मैत्रिणी यांना देते. थँक्यू सो मच. आम्हाला असं सरप्राईजेस मिळाले, खूप आनंद झाला. म्हणजे आज मला काल पण झोप नव्हतीच आली, आज पण नाही येणार मे बी. चला थँक्यू. मुलांनी खरंच खूप सहकार्य केलं ह्या कार्यक्रमात सगळ्यांनीच. आणि बऱ्याच मुलींचे प्रॉब्लेम होते. आजपर्यंत सकाळपर्यंत निघेपर्यंत मी त्यांना कॉल करत राहिले, कुठं आल्या, कशा आल्या, नगरमधून कुणाची काय अडचण असेल तर आपल्या मुली येणार त्यांच्यासोबत तुम्ही या.
खूप छान वाटलं. सगळे आल्या, 2-4 जणी नाही आल्या, त्यांचे पण प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे नाही येऊ शकल्या त्या. आणि कार्यक्रम खूप छान रीतीने पार पडलाय. ते खूप छान वाटतंय आज, म्हणजे सर्व मुलं मुली एकत्र येतं आणि ह्या शाळेच्या म्हणजे आठवणी आज सगळ्या पुन्हा असं शिक्षक लोकांचा आवाज ऐकून परत लेक्चरला बसल्यासारखं वाटलंय. म्हणजे खरंच आपण वर्गातच बसलो काय असं. ही मैत्री फक्त 2000 नसून इयत्ता बालवाडी ते आता 10वी पर्यंतची मैत्री. सर्व मुलं मुली लहानपणापासून 10वी पर्यंत एकत्र होते. ही मैत्री म्हणजे एक अनमोल नातं आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्वाची, कारण प्रेम हे सगळ्यांना एक दिवस रडवतं, पण मैत्री ही एक दुःखातही हसवते. कधी कधी ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही ते आपण मित्रांना सांगतो. मैत्रीचा प्रकार म्हणजे एक आपल्या जवळचा आणि आपल्या समजचा जाणून घेण्यात असतो. तुमच्याबद्दल फक्त एकच वाक्य बोलतो, तुमच्यासाठी सर्वांसाठी, आज पण उद्या पण आणि कधी पण आणि काही पण. धन्यवाद. पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आपले सुहास मोहन वैभव यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. त्यांचं अभिनंदन. ग्रामदैवत शनी मंदिर, धर्मनाथ मंदिर या पावन नगरीत माझा जन्म झाला. त्या पावन भूमीला माझा नमस्कार. ज्या आई वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला त्या आई वडिलांना माझा नमस्कार. गुरु लाभले त्यांना साष्टांग नमस्कार. ऋणानुबंध याचा अर्थ काय? कोण कोणाला कुठे भेटतो यात कुठेतरी संबंध दडलेला असतो. म्हणून आज एवढ्या वर्षानंतर आपण एकत्र आलो, त्यामध्ये कुठेतरी एक प्रेम लपलेला आहे, दडलेला आहे. आज एवढ्या वर्षानंतर आपण आलो, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदच दिसत आहे. मातांनो, सुखदुःखामध्ये जो साथ देतो तो म्हणजे आपला मित्र असतो. त्या मित्रांसाठी 2 शब्द. मित्र असा असावा की ज्याने आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात आपल्याला साथ द्यावा. मित्र असा असावा ज्याने आयुष्यात प्रत्येक क्षणाला आपली साथ द्यावा. अंधारातल्या गावात चांदण्याने उधळून टाकावा. सर, आज मला आमच्या शाळेचा निरोप समारंभाचा कार्यक्रम काय असंच वाटायला लागलंय. माझ्या शाळेचा फळाच बरा होता. ड्युटीवरच्या खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा फळाच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा आमच्या सरांचा मारच बरा होता. मोबाईलवरील थाटच मोठा होता. हरवले आहे शहरात सुखासाठी, पण मित्रा आपला तो काळच बरा होता. नव्याने साजरे करण्यासाठी आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या गेट टुगेदर साठी. आपल्या श्री धर्मनाथ विद्यालयाने आपल्याला ज्या अविस्मरणीय आठवणी दिलेल्या आहेत, विद्यालयाने आयोजित केलेल्या स्पर्धा, विविध उपक्रम, प्रदर्शन यामुळे आपलं मनोबल हे कायम वाढतच गेलं. आज तब्बल आपण 17 वर्षांनी एकत्र भेटलो आहोत. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकाशाचे पंख असावे उंबरठ्यावर भरती. शाळेतील जीवन म्हणजे पृथ्वीवरील दुसरा स्वर्गच आहे. घर सांभाळून मुलांचं शिक्षण कसं करायचं, वेळेचं व्यवस्थापन कसं. 10वीच्या निरोप समारंभावेळी डोळ्यात आलेलं पाणी. पण आता हे सर्व क्षण खूप मिस करतो. शाळा आणि न विसरता येणाऱ्या आठवणी, शिक्षकांनी केलेले लाड आणि चांगल्या संस्कारासाठी केलेली शिक्षा, शाळा संपल्यानंतर एकमेकापासून दूर गेलेले मित्र आणि मैत्रिणी, या सर्वांनी पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं. शाळेच्या संस्कारांशी आणि मातीशी जोडलेले नाते पुन्हा बांधायचे ठरवले. तुम्हा सर्वांना बोलावून चला पुन्हा एकदा हा चांगला प्रयत्न करून पाहूया. आपल्यातल्या दडलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा शाळा दाखवूया. आपल्या स्थानिक मुलामुलींनी खूप प्रयत्न करून आजचा दिवस अस्तित्वात आणला. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात आपला हा मित्र परिवार व्हॉट्सअपवर अस्तित्वात आणला. सुरुवातीला आपल्यातील 4 ते 5 जण. या ग्रुपची सुरुवात सुरेखा, वैभव, सुहास, मोहन, सोमाभाऊ, अमृता, गुंजन आणि तुषार यांनी
करायची ठरवली. हळूहळू एकमेकांशी बोलून नंबर शोधायला सुरुवात झाली आणि बघता बघता संख्या 50वर आली. विकास, सागर, दिनेश, रणजित, प्रवीण, लहू, रवींद्र, मयूर, नवनाथ, मनीषा, पल्लवी, वैशाली, जयश्री, कल्पना आणि सगळंच मित्रपरिवार कामाला लागला. ओढ फक्त सर्वांना एकत्र आणायची होती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. असेच दुरावलेले आपले मित्र भेटायची ओढ लागली. शिक्षकांनीही येण्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या संस्काराला खरंच तोड नाही. शाळेसाठी एक कविता. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने होतं भांडण त्यांच्याशी, सारे भेटतील जुने होतं भांडण त्यांच्याशी. झाले गेले विसरूनी गळा भेट घेऊ त्यांची. पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो. शोधू खाना खुना काही ज्या बाकावर बसलो. ज्या फळ्यांनी पाजले होते ज्ञानाचे अमृत, ज्या फळ्यांनी पाजले होते ज्ञानाचे अमृत. हात पाठीवर त्याच्या फिरवून पाहू. ज्या मैदानी खेळलो जिथे हारलं जिंकलो, ज्या मैदानी खेळलो जिथे हारलं जिंकलो. त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ, पुन्हा मिसळून जाऊ. गात होतो राष्ट्रगीत ऊन पाऊसात जिथे, गात होतो राष्ट्रगीत ऊन पाऊसात जिथे. त्या जागेलाही पाहू आज सलामी देऊन, त्या जागेलाही पाहू आज सलामी देऊन. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार. त्याच गुरुच्या चरणी नतमस्तक होऊ, चला नतमस्तक होऊ. कीर्ती आपण सगळ्यांनी भेटायची, त्याच्यामध्ये खरंच सगळ्यात जास्त योगदान आपल्या सगळ्या मुलांचं मुलींचं आहे. त्यात मुलींकडून स्पेशली गुंजन, सुरेखा, प्रमिला, कल्पू दिलेत ना आता सगळ्यांचं. खरंच सुहासने खूप मेहनत केली. तसंच लहू शेठचं कार्य, मोहनचं कार्य, सोमाचं, सगळ्या गोष्टी म्हणजे दिनेश झालं, सागर झालं, ईश्वर झालं, सगळेच मुलं आपलं नाही का, प्रत्येकाने पूर्ण 100% दिले स्वतःचे. सगळ्यांचं 100% दिल्यामुळे काय झालं, आपला हा अति भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आज आपण साकारला. साकारण्याबरोबर त्याला एक चांगलं स्वरूप आपण दिलं आणि तो कार्यक्रम आपण कोणच्या म्हणजे याच्यावर असं काय आलं की कोणाच्याच आयुष्यामध्ये कसलाही हे नाही बा, दुःख वगैरे नसन आणि नसणारच आहे. सगळेच आपण आनंदित, मुलं आनंदित, मुली आनंदित, सगळे असेच एकोपाने राहूयात, कोणाची भावना दुखावणार नाही, त्याची पण काळजी घेऊयात भविष्यात. आतापर्यंत दुखावलीच नाही म्हणाला, पण भविष्यात पण काळजी घेऊयात आणि सगळे आनंदात राहूया. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तो जो ग्रुप आहे तो आपण सर्वजण परत बोललोच राहिलो पाहिजे कंटिन्यू. त्यासाठी सपोज एखाद्याचा बर्थडे वगैरे असेल नाही का, तर त्या दिवशी आपण सर्वांनी एखादा कॉल, व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल केला पाहिजे. आता प्रत्येकाच्याच बर्थडे साठी आम्ही स्पेशली येऊ नाही शकत आहे ना, तर कमीत कमी एखादा कॉल वगैरे. जेवढी मित्रमंडळी होते थोडेसे दुरावले, पण वैभव सारखा, सोमनाथ, तुषार, सुहास, मोहन, सगळेच लव वगैरे दिनेश सगळे नगरला भेटायचे. भेटल्यानंतर तीच मैत्री परत म्हणजे जुने शाळेचे दिवस आठवल्यासारखं व्हायचं की बाबा हा सगळे एकत्र होतो आपण. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जी ह्या शाळेत असताना जी मैत्री भेटली ती परत ना कॉलेजला भेटली, ना कॅम्पसमध्ये कुठे मिळाली, कंपनीजमध्ये नाही मिळत. फक्त मैत्री ही तिथे असते ती फक्त स्वार्थाची. स्वार्थापोटी सर म्हणणार, स्वार्थापोटी प्रत्येकाला स्वार्थ असतो, त्या ठिकाणी जवळ करणार आणि केसाने गळा कापणार. पण ही मैत्री जी आज आहे, हे सगळे मित्र मैत्रिणी जे आपण इथे जमलेलो आहोत ते फक्त मित्र कसे असावे, तर हे याचं जागतं उदाहरण म्हणजे सुहास गाडे यांनी एवढा म्हणजे मी काल सकाळी आलो, सकाळपासून पाहतोय सुहास आणि सुहास, दिनेश हे सगळे एवढे म्हणजे मेहनत करतात इथे. पण त्याचा जे चीज आहे ना ते आज कळून आलं की सुहासने किती मेहनत केली आहे किंवा सगळ्यांनी सोमनाथने वगैरे किती मेहनत केली आहे. इथून पुढे असे काम कार्यक्रम होत जावेत. माझी अशी इच्छा आहे की जसं गुंजन आता म्हणाली की प्रत्येकाचा बर्थडे वगैरे साजरा केला पाहिजे, तर नाही काय झालं तर जो आपण व्हिडिओ कॉल करून ग्रुपवरती कमीत कमी 20 तरी करूया, जेणेकरून लांब न म्हणजे लांब गेले नाही पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, पण
विश म्हणजे पण ही मैत्री ना कधीच माझ्या आयुष्यात मी तरी विसरू शकत नाही, कारण की मी एवढा अलिप्त झालेलो. फक्त नातं म्हणजे वैभव मामाचा मुलगा असल्यामुळे वैभव माणसं कुठे ना कुठे भेटायचो आम्ही, आणि ते नातेवाईक मिळायचे, पण बाकीचं कोणी भेटलं नव्हतं. पण माझा एवढा मोठा अनुभव आहे की कॉलेजचे मित्र, ती मैत्री कॉलेजची आणि शाळेची मैत्री याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मी आजही सांगतो, मी 1ली ते 10वी माझी शाळा मातोश्री विद्या मंदिर देवनार मुंबईला आहे. त्या शाळेतले जेवढे मित्र माझे आहेत ते शाळेत मित्र आजही आहेत, तसेची तसेच. आणि मुंबईचे मुलं कसे असतात ते सोमनाथला माहिती आहे, काळजातून विचार करणारे. पण काय होतं, तिकडे जी मैत्री केली जाते ही काल रात्री सोमनाथला चांगलाच अनुभव आला, तुषारला पण चांगला अनुभव आलाय, कारण की फोनवरती त्याला संध्याकाळी चांगला प्रसंग मिळणार आहे. त्याच्यामुळे काय विषय नाही. मला एवढंच बोलायचं होतं की इथून पुढे आपण ह्याच पद्धतीने राहू. इथून पुढे काही प्रोग्राम अरेंज केला, मुलींना नाही येत आलं, सहल निघालेली नव्हती. आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत. पहिली सहल आपल्या वर्गातून निघाली, गॅदरिंग आपल्यापासून चालू झाली, आणि गॅदरिंग आपण गेल्यानंतर बंदही झाली, आणि हे सुरुवातही आपण केली. म्हणजे आपला वर्ग ज्या पद्धतीने आपण म्हणजे चालवत आलो ती परंपरा आतापर्यंत चालवतोय, आणि इथून पुढे आपण चालू असं माझं मनापासून मत आहे. आणि ती सगळी जबाबदारी सुहास आणि वैभव यांच्यावर आहे, कारण की हे पुढचे उभरते सितारे त्याच्यामुळे मला एवढंच बोलायचं दुसरं काय नाही. यासाठी ज्यांनी प्रत्येक याच्यामध्ये इव्हेंटमध्ये प्रत्येक कामामध्ये सर्वांनी मला वेळोवेळी अत्यंत मदत केली, त्या सर्वांमध्ये आमचे सर्व सहकारी असतील. पुन्हा एखाद्याचं नाव घेऊन मी एखाद्या व्यक्तिमत्वावरती अन्यायही करू इच्छित नाही. त्या सगळ्यांमध्ये मित्र असतील, सर्व मैत्रिणी असतील. आपण प्रत्येक क्षणी या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत उभा राहिलात. आपण सजेशन दिलं, प्रत्येक सजेशनचा यथोचित आदरही केला. जेवढं शक्य झालं प्रत्येक गोष्ट आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला. जर कोणाच्या नियोजनानुसार जर काही कमी जास्त झालं असेल किंवा कमी पडलं असेल तरी सर्व नियोजन कमिटीच्या वतीनं मी आपणा सर्वांची मनस्वी माफी मागतो. जर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर कोणाच्या माझ्याकडून भावना दुखवल्या असतील, कोणाच्या मतांचा अनादर झाला असेल तर त्या सर्वांचाही मी मनपूर्वक माफी मागतो. यापुढे आपली मैत्री अशीच राहील याची सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक खबरदारी घेऊ. आणि मित्रासाठी न राहून मला दुपारी मी जी कविता म्हटलो ती कविता मला परत एकदा म्हणू वाटते. कृपया तुम्ही मला आज भरपूर ऐकलंय, एवढी शेवटची वेळ माझी ती कविता परत एकदा ऐकावी अशी माझी इच्छा होती. त्या इच्छे खातर मी पुन्हा एकदा ती कविता म्हणतो. कृपया आपण ती कविता ऐकाल. कवितेचं नाव आहे मित्रा. मित्रा मी असेपर्यंत श्वास तुझा पुरला पाहिजे. मित्रा मी असेपर्यंत श्वास तुझा पुरला पाहिजे. ते गेले निघून तरी सहवास तुझा उरला पाहिजे. मित्रा मी असेपर्यंत श्वास तुझा पुरला पाहिजे. ते गेले निघून तरी तुझा सहवास उरला पाहिजे. जर तोल गेलाच माझा कधी सावरायला हात तू धरला पाहिजे. सोमा जर तोल गेलाच माझा कधी सावरायला हात तू धरला पाहिजे. दिनेश तुझ्याशी जुळवून घ्यायला मी गिरविल कितीही धडे. तुझ्याशी जुळवून घ्यायला मी गिरविल कितीही धडे. पण काळजावर माझ्या एक अध्याय तूही करूला पाहिजे. मी डोळे झाकून बोट धरावे तुझे. मी डोळे झाकून बोट धरावे तुझे. असा एक विश्वासाचा दाना मनात तूही पेरला पाहिजे. गैरसमजाचे गवत वाढूच देऊ नको कधी. प्रवीण गैरसमजाचे गवत वाढूच देऊ नको कधी. येथे फक्त मैत्रीचाच वेल बहरला पाहिजे. वैभव एकदा आभाळाला गवसणी अशीही घाल. एकदा आभाळाला गवसणी अशीही घाल. तुला मित्र म्हणून सांगताना माझाही ऊर भरला पाहिजे. तुझ्या सर्व मित्रांनो, तुझ्या सहवासाची फुले माझ्याच अंगणात सांडू दे. तुझ्या सहवासाची फुले माझ्याच अंगणात सांडू दे. ज्याचा दरवळ फक्त मीच चोरला पाहिजे. आणि मित्रांनो, शेवटचं कडवं, हे कडवं म्हणजे फक्त शब्दांची सांगडच नसेल तर ह्या माझ्या मनापासूनच्या भावनाही असतील. जर तुमच्यापैकी सर्वांना माझी विनंती आहे, तिरडीला माझ्या एक खांदा तुझाही हवा. मित्रा, तिरडीला माझ्या एक खांदा तुझाही हवा. ज्यावर देह माझा सुखाने तरला पाहिजे. ज्यावर देह माझा सुखाने तरला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, आजवर अशी आपण साथ दिली
तसेच यापुढेही आपल्या सर्वांच्या साथीच्या पुढे आपण असेच उत्तम कार्यक्रम करत राहू अशी मी सर्व आमच्या सहकार्याच्या वतीने आपणास ग्वाही देतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. लय गुंगाट हाय